हॅलो, आज जायचं आहे आम्हाला शॉपिंगसाठी कारण की बऱ्याचशा गोष्टी आम्हाला घ्यायचं होतं. त्यातल्या त्यात आत्या जात आहे गावी, त्यामुळे त्यांना डेली यूजसाठी साड्या घ्यायच्या होत्या. सो तेही एक काम होतं. त्यांना एक छानशी साडी घेऊन द्यायची होती आमच्याकडून, तर तेही होतं. सो इथे आत्यांचं सिलेक्शन करणं चालू आहे साड्यांचं आणि माझं त्यांना सजेशन देणं चालू आहे. इथे आत्यांनी एक साडी अशी निरखून पारखून घेतलेली होती. मला जर चॉईस करायला सांगितली तर मी कलर पाहते, क्वालिटी पाहते आणि डिझाईन पाहते. बस बघता क्षणी मला साडी आवडली की मी त्याही नाही पाहत. सो असं माझं सिलेक्शन असतं साड्यांचं आणि खरं सांगू तर माझी चॉईस एवढी खास नाही आहे. बट तरीही जे मला आवडलं त्या मी घेते. आता पहिल्या दुकानामध्ये डेली यूजच्या साड्या खूप छान होत्या म्हणून त्या तिथून घेतल्या आणि पार्टीवेअर साड्या घ्यायच्या होत्या, थोड्या चांगल्या साड्या घ्यायच्या होत्या, म्हणून त्याच्यासाठी मग आम्ही दुसऱ्या दुकानावर आलो होतो. सो इथे तेच बघणं चालू होतं आणि इथे आमच्या बाहुबलीचं वेगळंच काम चालू होतं. एवढा मोठा पहाड उचलून आम्ही थकून गेलो म्हणून कोपऱ्यात जाऊन जेवायला बसलो, कोणी बघू नये म्हणून. पण काही नाही, 2-4 घास खाल्ले आणि झोपी आलो. आता थकूनच एवढा गेला होता पहाड उचलून, तर आम्हाला झोप पण लागत होती म्हणून झोपून गेलो. इथे आत्यांची थोडी खरेदी बाकी होती म्हणून त्याही त्या घेत होत्या आणि समोरच पाणीपुरीचा ठेला बघून पाणीपुरी खाण्याचं मन काही आवरत नव्हतं, पण तिथली हायजीन बघून म्हटलं नको, आपल्याला काही आजारी पडायचं नाही आहे म्हणून नकोच, पाणीपुरी खाल्लेलं बरं. आणि इथे हा भाऊ काही शांत बसत नव्हता म्हणून त्याच्या बाबांना त्याला खांद्यावरच उचलून घ्यावं लागलं, कारण की निदान इथे शांत तरी बसेल म्हणून. सो आम्हाला थोडीफार सोने चांदीचीही खरेदी करायची होती म्हणून आम्ही ज्वेलर्सच्या दुकानात आलो होतो आणि इथे शंभूचं वेगळंच खेळणं चालू होतं. आमच्याकडे जे गोंडस बाळ आलं आहे त्याच्यासाठी इथे आम्ही ड्रेस घ्यायला आलो होतो आणि माझी पुतणी आहे, तिचाही बड्डे होता, तर तिच्यासाठी आम्हाला ड्रेस घ्यायचा होता. आता बाळ झालं म्हणून त्यालाही सोन्याची खरेदी करायची होती म्हणून तेही आम्ही केली होती. आता ह्या सगळ्या साड्या आहेत त्या आत्यांच्या आहेत, त्यांना आवडलेल्या ह्या सगळ्या साड्या घेतल्या होत्या. याच्यातलं तुम्हाला कुठली आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही साडी माझ्या जेठानी पाहिजे होती आणि ह्या बाकीच्या साड्या मी मला घेतल्या होत्या, कारण की मला ओटी भरायची होती देवीची, त्याच्यासाठी मला ह्या साड्या लागणार होत्या, त्यातल्या 2 तर माझ्या. आता हे जे ड्रेस आहे आमच्या छोटूशा बाळासाठी होतं आणि एक आमच्या परीसाठी होतं. सो सगळ्या गोष्टी आवरल्या आणि आजचा होता असा दिवस. सो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत